पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. गृहिणींच्या आयुष्यात अगदी रोज रोज पिच्छा पुरवणारा एकच प्रश्न, आज काय बनवूया? मी आहे ना उत्तर द्यायला. चला तर मग सुरुवात करूया खमंग खुसखुशीत सफरीला. प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी असा पदार्थ असतो की जो फक्त त्यांची आजीच बनवायची, काकीच बनवायची, मावशीच बनवायची आणि तो फक्त त्यांनाच माहिती होता किंवा त्या पदार्थाची चव दुसऱ्या कोणाला येतच नाही किंवा तो पदार्थ माहीतच नाही. सो आपला एक मुख्य उद्देश आहे की हे पदार्थ सगळ्यांपर्यंत पोचवायचे. त्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या बाहेरच्याही वेगवेगळ्या गेस्टना इथे आमंत्रित करत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत स्वप्ना पाटणे. स्वप्ना, तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. नमस्ते. आणि स्वप्नाजींची ना एक खास गोष्ट आहे. त्या आहेत हैदराबादच्या, पण त्या लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत महाराष्ट्रात आणि त्यांचा नवरा आहे महाराष्ट्रीयन. सो आणि त्यांनी हा जो पदार्थ निवडला आहे ना, तो पण अगदी महाराष्ट्राच्या आपल्या बॉर्डरवरचा पदार्थ आहे. काय या पदार्थाचं नाव? नारळी उंडा. साधारण सोलापूर भागात गेलं की खिमा उंडा खूप प्रसिद्ध आहे. सोलापूरचं स्पेसिफिकली सावजी उंडा पण म्हणतात, खिमा उंडा पण म्हणतात त्याला. पण बरेच लोक नॉनव्हेज खात नाहीत, त्यासाठी त्यांनी हे क्युरेट केलेलं डिश आहे ओल्या नारळाचा उंडा, की जेणेकरून व्हेजिटेरियन. येस. आणि यामध्ये दोन्ही संस्कृतींचा समागम झालेला आहे. हैदराबाद, कर्नाटक तिकडचा पण इन्फ्लुएन्स आहे आणि आपलं मस्त पश्चिम महाराष्ट्रातले मसाले पण यामध्ये आपण वापरत आहोत. येस. पण आपण प्रत्येक भागाची सुरुवात आहे ना परंपरेनुसार उखाणा घेऊन करतो. तर त्या उखाण्यामध्ये आपण नवऱ्याला मिरवत नाही, पदार्थांना मिरवतो. तर तुम्ही या पदार्थाचं नाव घेऊन काय उखाणा घेऊ शकता? नारळाच्या झाडाला म्हणतात कल्पवृक्ष, आज मी बनवते आहे नारळी हुंडा सर्वांसमक्ष. क्या बात है. खूप छान. सो कशी करूयात सुरुवात? सुरुवातीला आधी नारळ घेऊया. ओल्या नारळाचा चव आहे. येस. आता यात आपण सगळे मसाले घालूया. छान. सुरुवातीला आपण घालूया हळद, अर्धी चमचा हळद, तिखट, गरम मसाला, जिरे पावडर घातला आपण, धने पावडर, त्यानंतर आला लसूण पेस्ट, मीठ चवीनुसार, नंतर तीळ. के छान. यामध्ये जिन्नस आहेत ना सगळे पदार्थ. त्यानंतर कोथिंबीर. ते साहित्य बघूनच असं लक्षात येते की तो पदार्थ एकदम बहारदार बनणार आहे. आणि डायजेशन साठी ओवा. ओवाला थोडा आपण क्रश करून घालूया. आता हे आपण एकदम मिक्स केले की मग बेसन. अच्छा. बाइंडिंग साठी. कारण ओल्या नारळामध्ये ओलावा खूप असतो त्या नारळाच्या चवामध्ये, त्यामुळे पाण्याचा वापर नाही, फक्त त्याला बाइंडिंग येईल इतपत आपण बेसन आणि थोडंसं तांदळाचं पीठ लावतो. आता हे सगळे मसाले मस्त मिक्स झालेत. आता आपण यात घालूया तर बेसन आणि तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठामुळे ना हे छान असे खुसखुशीत खमंग बनतात, म्हणजे कुरकुरीत. तुम्हाला जर स्टार्टर म्हणून हे ठेवायचं असेल तर हे आहेत ना उंडे आधी बनवून रोल करून ठेवू शकता. आणि ऐन वेळेस गेस्ट आले की धावपळ करायची गरज नाही, पटकन तळायचे, खाऊ घालायचे. कोणाला अजिबात कळणार नाही की तुम्ही बनवलंय काय नक्की. काय सुंदर दिसतंय म्हणून तुम्हाला सांगू हे मिश्रण. वा. आता आपण ह्याचे कोफ्ते तयार करूया. आता हे कोफ्ते तुम्ही इधर ओव्हल शेप बनवू शकता और राऊंड शेप. अच्छा. जसं हवं तसं कुठलाही शेप देऊ शकता. कुठलंही कटलेट किंवा हे असं कोफ्ते किंवा कबाब आपण बनवतो ना, तर ते खूप भीती असते की तेलामध्ये ते सुटतंय का काय. सो त्यासाठी ना हे नुसतं असं बरोबर नाही मिक्स करायचं, छान असं हाताने मळून घ्यायचं आणि त्यातलं जे मॉइश्चर आहे रिलीज होतं. बाइंडिंग एजंट जो टाकलाय तोही एकजीव होतो आणि मग तेलामध्ये तळताना हे अजिबात सुटत नाही. तुम्ही बघू शकाल आता हे एकदम असं एकतर मळतानाही एकदम एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता वळतानाही त्या व्यवस्थित त्यावर प्रेशर देऊन वळत आहेत. उंडे किंवा कोफ्ते आमचे बनवून तयार आहे. तेलही गरम केलेलं आहे. कसं तेल हवं? लो टू मिडियम. हां. यामध्ये आता आपण फ्राय करून घ्या, डीप फ्राय करूया. आणि ते यामध्ये तेलात मध्ये सोडताना पण एकदा ते हाताने वळून घेतात, जेणेकरून तेलात सुटल्यावर सुटू नये ते उंडे, त्याला बाइंडिंग छान यावं. क्या बात आहे. हे तेलामध्ये सोडल्यावर असा सुवास दरवळतोय म्हणून काय सांगू, म्हणजे असे जीभ खवळतीये त्या सुवासानेच. क्या बात आहे. आता एक साइड फ्राय झाली की आपण टर्न करून घेऊया. अच्छा. हे पटकन होतात. आणि अगदीच तुम्हाला डीप फ्राय नसेल ना करायचं, शॅलो फ्राय केलं तरी चालेल. येस.
आणि आहा मस्त असे खुमासदार खरपूस हे कोफ्ते तळून तयार आहे. Yes. आता काय करूया? पण काढून घेऊया. अच्छा, तुम्ही बघू शकाल मस्त खरपूस दिसत आहेत कोफ्ते आणि थोडेसे फुटल्यासारखे दिसत आहेत कारण त्यामध्ये खोबरं आहे आणि खोबऱ्यामध्ये ऑफकोर्स मॉइश्चर असतं. जसं जसं मॉइश्चर रिलीज होतं तसं तसं ते दिसतं तसं, पण चवीला तितकेच ते खुमासतात आणि खरपूस होतात. त्यामुळे असं जरी दिसलं तरी घाबरू नका. फुटले याचा अर्थ ते छान रुचकर लागतं. खमंग खुसखुशीत असे मस्त कोफ्ते बनवून तयार आहे. अतिशय हलके झालेले हे खूप कोफ्ते आणि खुसखुशीत म्हणतो ना, कुरकुरीत. खुसखुशीत हा शब्द एक परफेक्ट आहे त्याच्यासाठी. हलके झालेले आहेत एकदम. आता आपण ग्रेव्ही तयार करूया. येस. आणि हा एक पदार्थ झाला म्हणजे तुम्हाला 2 पदार्थ इथे शिकायला मिळतात, ग्रेव्ही पण आणि कोफ्ते पण. नारळी कोफ्ते करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप खवलेलं ओलं खोबरं, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, 1 चमचा पांढरे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा ओवा, बेसन, तांदळाचं पीठ, तळण्यासाठी तेल. ओल्या नारळाचा चव, त्यात हळद, तिखट, गरम मसाला, जिरेपूड, धणेपूड, आलं लसूण पेस्ट, मीठ, तीळ, कोथिंबीर, ओवा, बेसन, तांदळाचं पीठ एकत्र करत या मिश्रणाचे असे कोफ्ते करायचे आणि तळून घ्यायचे. झाले आपले नारळाचे कोफ्ते तयार. सो ग्रेव्हीसाठी तेल गरम केलंय. आता काय करू? कांदा फ्राय करून घेऊ. अच्छा, असं ठेवूया. हलकासा सोनेरी रंग सोनेरी गोल्डन. आणि यातच आम्ही लसूण आणि आलं. ओके, आता ऑनियन गोल्डन ब्राऊन झाले. आता आपण टोमॅटो घालूया. अच्छा, घालू सगळं? येस. आता आपण कोकोनट पण थोडासा. इथे आम्ही ओल्या नारळाचा चव घालतोय, पण सुका नारळ किसलेला घातला तरी चालेल. आणि हेही फ्राय करायचं. हे सगळे आपण फ्राय करून घेतले. आता आपण थोडासा गार झाले की ह्याला आपण ग्राइंडिंग करून घेऊया. आता आपण हे सगळे जे फ्राय करून घेतले, आता ते मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. येस. थोडंसं पाणी घालूया. बाटर आमचं बनवून तयार आहे. आता पुढे काय करूया? तर ह्याचं ग्रेव्ही बनवूया. अच्छा, तेल गरम केले. आता थोडासा कांदा, कढीपत्ता घालूया. अच्छा, आणि थोडंसं कलर साठी हळद. आणि आता हे वाटण याला मिक्स करून घेऊया. थोडा वेळ मसाला भाजून घेऊया. आता हे सगळे मसाले भाजून झालेत, फ्राय करून झालेत. आपण तिखट आणि कांदा लसूण मसाला. आणि तुम्ही बघू शकाल याला ना खूप छान असं तेल सुटलेलं आहे. आता या स्टेजला यामध्ये आपण मसाले घालतोय. कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट. मीठ घालूया. येस. मस्त दिसतंय इतकं छान आणि सुवास तर इतका जबरदस्त येतो. पाणी घालूया. येस, पाणी घालूया. त्याची ग्रेव्ही करून घेऊया. आणि हे नारळाच्या उंडांसाठीची ग्रेव्ही मस्त इथे बनवून तयार आहे. भन्नाट दिसतीये. आता थोडंसं कोथिंबीर. आणि आता डिश आपली ऑलमोस्ट तयार आहे. आणि मग हे कसं खायचं? म्हणजे आता जेव्हा आपण जेवायला आधी बसतो तेव्हा आपण हे प्लेट मध्ये कोफ्ते ठेवायचे, मग वरून ग्रेव्ही सर्व करायची. ग्रेव्ही मध्ये कोफ्ते इन ऍडव्हान्स नका टाकून ठेवू, नाहीतर ते काय होतं, बेसन आहे त्यामध्ये, ते खूप ग्रेव्हीतला रस पितं आणि मग ग्रेव्ही नाही राहत. नारळ कोफ्त्याची करी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण, बारीक चिरलेला टोमॅटो, पाव कप खवलेलं ओलं खोबरं, 2 मोठे चमचे तेल, कढीपत्ता, अर्धा चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता कांदा सोनेरी रंगावर परतून घेत यात लसूण, आलं, टोमॅटो, ओल्या नारळाचा चव एकत्र परतून घेत थंड करत हे मिश्रण दळून घ्यायचं. आता तेलात कांदा, कढीपत्ता, हळद, वाटण घालत हे एकत्रित परतून घ्यायचं. वर कांदा लसूण मसाला, तिखट, मीठ आणि पाणी आणि कोथिंबीर घालत या मिश्रणाला उकळी काढायची. झाले आपले नारळ कोफ्ते तयार.
पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.